चंद्रपूर जिल्ह्यातील उद्योगांमध्ये स्थानिक युवकांना 80% रोजगार देण्याची मागणी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत जोरदारपणे मांडली आहे। औद्योगिक प्रकल्प आणि कोळसा खाणींमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असताना स्थानिकांना अपेक्षित प्रमाणात रोजगार मिळत नसल्याचा गंभीर मुद्दा त्यांनी अर्धा तास चर्चेद्वारे सभागृहात उपस्थित केला। चर्चेदरम्यान मुनगंटीवार यांनी सांगितले की राज्य शासनाने 18 नोव्हेंबर 1968 रोजी उद्योगांमध्ये 80% स्थानिकांना रोजगार देण्याचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेतला होता। त्यानंतर 2005 आणि 2008 मध्येही या संदर्भात शासन निर्णय काढण्यात आले, मात्र प्रत्यक्षात या धोरणाची काटेकोर अंमलबजावणी होत नसल्याचं त्यांनी निदर्शनास आणून दिले। विशेषतः चंद्रपूर जिल्ह्यातील कोळसा खाणींचा संदर्भ देत त्यांनी सांगितले की वेकोलीच्या खाणींमुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होते, मात्र त्या खाणींमध्ये स्थानिक युवकांना अपेक्षित प्रमाणात रोजगार दिला जात नाही। तसेच केपीसीएल कंपनी आणि एकोना माइन्स मध्येही स्थानिकांना रोजगार मिळत नसल्याचा मुद्दा त्यांनी सभागृहात मांडला। कोळसा खाणींमधील ओव्हरबर्डन रिमूव्ह करणाऱ्या कंपन्यांकडून कंत्राटी कामगारांचे शोषण होत असल्याची बाबही त्यांनी अधोरेखित केली आणि या कंपन्यांमधील सर्व कामगारांची यादी सभागृहाच्या पटलावर ठेवण्याची मागणी केली। तसेच काही कंपन्यांच्या कामकाजाबाबत गंभीर शंका व्यक्त करत त्यांनी सीबीआय चौकशीची मागणीही केली। दरम्यान या चर्चेला उत्तर देताना उद्योग मंत्री उदय सामंत यांनी स्थानिक युवकांना उद्योगांमध्ये अधिकाधिक रोजगार मिळावा यासाठी शासन सकारात्मक पावले उचलेल असे आश्वासन दिले। तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील युवकांचे कौशल्य वाढवण्यासाठी एमआयडीसीच्या माध्यमातून स्किल सेंटर उभारले जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले। यासोबतच जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून उद्योगांमध्ये स्थानिकांना रोजगार दिला जातो का याचा नियमित आढावा घेतला जाईल। तसेच उद्योग मित्र समितीमध्ये स्थानिक आमदारांना सहभागी करून रोजगाराच्या मुद्द्यावर थेट देखरेख ठेवली जाईल असेही उद्योग मंत्र्यांनी सांगितले।